आज आपण मस्त चमचमीत आणि चटपटीत छोल्याची भाजी पाहणार आहोत। बनवायची पद्धत अगदी सोपी दाखवली आहे आणि ही भाजी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते। बिलकुल हॉटेलसारखी तुम्हाला टेस्ट येणार आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग रेसिपी पाहून घेऊयात। चला मग आपण भाजी बनवायला सुरुवात करू। तर इथं मी पावशेर छोले घेतलेले आहेत, त्याला मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। तर आता आपण छोले शिजत घालायला घेऊया। तर जेव्हा कधी तुम्हाला छोलेची भाजी बनवायची त्यावेळेस कमीत कमी 5-6 घंटे छोले भिजवा, म्हणजे छोल्याच्या भाजीमध्ये टेस्ट चांगली येते। कच्चे वगैरे मधून छोले राहत नाहीत, एकदम सॉफ्ट अशी छोले शिजून होतात। तर जितके छोले भिजवता येतील तितके जास्त वेळ तुम्ही इथं छोले भिजून घ्या। 7 घंटे, 8 घंटे, 5 घंटे, पण कमी भिजवले तर ते छोलेमधून निबरच राहतात। तर आता इथं मी छोल्यामध्ये हळद मीठ घालून घेत आहे। सोबत मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, अर्धा चक्री फूल घातलेला आहे आणि 2-3 लवंगा घातलेल्या आहेत, 4-5 काळे मिरे घातलेले आहेत आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे। आणि सोबत आता कुकरचं ढक्कन लावून कुकरच्या आपल्याला 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तुमच्या कुकरमध्ये छोले शिजायला किती वेळ लागतो त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं कुकरच्या शिट्ट्या काढू शकता। तर आता आपण छोलेच्या भाजीची पुढची प्रोसेस करूया। इथं 10-15 म्या लसणाच्या पाकळ्या घेत आणि सोबत 2 इंच अद्रकीचे तुकडे घेतलेत, 2-3 हिरव्या मिरच्या आणि इथं थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे। गावरान कोथिंबीर आहे, तर त्याच्या खूप जास्त दांड्या वगैरे काढल्या नाही, डायरेक्ट धुवून घेतलेले आहे। आणि सोबत मी 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो देखील घेतलेले आहेत। आता या सर्व जिन्नस छान मिक्सरमध्ये फिरून घ्यायच्यात आणि एकदम फाईन पेस्ट याची करायची नाही। छोल्याच्या भाजीला लक्षात ठेवायचं, कधी बी थोडीशी दरदरीची पेस्ट करायची आहे, तर त्याने भाजीमध्ये टेस्ट छान येते। तर गॅसवर कढाई ठेवली आहे, कढाईमध्ये ऑइल गरम करायला टाकलं आहे। आता भाजीमध्ये ऑइल किती वापरायचं ते तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। ऑइल गरम झालेलं आहे, तर ऑइलमध्ये सगळ्यात अगोदर आपण अर्धा चमचा जिरं टाकून घेऊयात। आणि फोडणीला घालताना देखील तुम्हाला खडे मसाले वापरायचे असले तर वापरू शकता, पण मी इथं वापरणार नाही कारण मी शिजतानीच घातलेले आहेत, तर तेवढेच खूप होतात भाजीला। आता आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट घालून घ्यायची आहे आणि जोपर्यंत पेस्ट स्वतः आपलं ऑइल सेपरेट करत नाही तोपर्यंत लो टू मिडियम गॅसवर तुम्हाला ही पेस्ट छान अशी मध्यम गॅसवर परतून घ्यायची आहे। जितकी मध्यम गॅसवर हळूहळू पेस्ट परतून होते ना, म्हणजे छान शिजून होते, त्यावेळेस ती भाजी खायला खूप टेस्टी लागते। तर इथं मी कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि कुकरचं ढक्कन खोललेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता छोले आपले छान सॉफ्ट असे शिजलेले आहेत, हात लावताच एकदम सॉफ्ट झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता हात लावताच फुटत आहेत, म्हणजे एकदमच सॉफ्ट झाले आहेत। आता जे खडे मसाले टाकलेले होते मी छोले शिजताना, ते मसाले काढून घ्यायचे आहेत। तुम्हाला काढायचे नसतील तर नाही काढले तरी चालतील। आता आपली जी पेस्ट होती तिने ऑइल सेपरेट केलेलं आहे, छान अशी पेस्ट परतून झालेली आहे। तर आता मी 2 चमचे धना पावडर, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर आणि 1 मोठा चमचा इथं मी छोले मसाला वापरलेला आहे। आता लाल चटणी वगैरे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता, कारण कुणाला थोडी भाजी तिखट आवडते, कुणाला मिडियम आवडते, कुणाला कमी तिखटाची आवडते। त्याच्या हिशोबाने मसाले छान 2 मिनिट फ्राय करून घ्यायचे आहेत आणि नंतर जे छोले आपण शिजून घेतलेले आहेत ते छोले घालून घ्यायचे आहेत। आणि मेन गोष्ट म्हणजे ट्रिक अशी आहे की जो आपण मसाला परतून घेतो ना, तो मसाला मध्यम गॅसवर छान 7-8 मिनिट परतून घ्यायचा, तेव्हा ह्या छोल्याच्या भाजीमध्ये टेस्ट मस्त उतरते। नाहीतर घाई करायला जाताल तर ते टोमॅटो कांद्याचा कच्चा स्वाद येतो। त्याच्यासाठी तुम्हाला जी पेस्ट आहे ती छान व्यवस्थितच परतून घ्यायची आहे। तर आता मी इथं छोले घालून घेतले, छोले घातल्यानंतर थोडंसं पाणी घातलं आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने भाजीमध्ये पाण्याचं ॲडजस्टमेंट करू शकता। आणि छोले घातल्यानंतर मॅशरने हलकी भाजी मॅश करून घेतली आहे, म्हणजे थोडेसे छोले त्यात मॅश होतात आणि भाजीला जे टेक्स्चर आहे ना ते छान येतं आणि टेस्ट बी छान उतरते। तर गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर तुम्हाला मस्त 10 मिनिट ही भाजी शिजून घ्यायची आहे। आणि स्वादानुसार वरतून तुम्हाला याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे।
तर इथं गॅस मी मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला मस्त 10 मिनिट ही भाजी शिजून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहता 10 मिनिटानंतर तुमची भाजी मस्त अशी शिजून तयार झालेली असेल आणि थिक देखील झालेली असेल. तुम्ही पाहू शकता मस्त अशी रशी उतरलेली आहे भाजी. आता गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर फक्त 2 मिनिट तुम्हाला भाजी ठेवून द्यायची आहे. तर 2 मिनिटातच तुमची या पद्धतीने भाजी दिसायला सुरुवात होईल. मस्त अशी चमचमीत बिलकुल हॉटेलसारखी इथं ही छोल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. भात, चपाती, भाकरी तुम्हाला ज्याच्यासोबत एन्जॉय करायची त्याच्यासोबत खाऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि एक वेळेस या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करा. खूप मस्त बनते आणि टेस्टी बनते. तुम्हाला नवीन काही रेसिपी हवी असेल ते देखील कमेंटमध्ये सांगू शकता. तुमची कमेंट वाचली जाईल आणि रिक्वायरमेंट बी देखील पूर्ण केली जाईल. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा.